पण राजाचे जे गुलाम आहेत ते मारायला येतात, गोंधळ घालतात, हल्ला करण्याच्या हेतूने येतात, ठार मारण्याच्या हेतूने येतात. मरत काही मी नाही किंवा माझा विचार नाही. एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे हाच विचार मांडतील महाराष्ट्रात. या गर्दीवरून मला ही 100% खात्री आहे. पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहित नव्हतं. त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप. मला माहित नव्हतं. मला पंडित नेहरू माहिती आहेत, मला आचार्य नरेंद्र देव माहिती आहेत. मी तुम्हाला सांगतो, या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे. आज सकाळपासून मी कहाण्या ज्या ऐकतोय या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निमसे सर आणि माझ्या भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या मनाला खूप वेदना देणार आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2015 साली याच दिवशी आमचे पानसरे सर म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला होता. कॉम्रेड पानसरेंची आज पुण्यतिथी म्हणा, त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे आणि हे लक्षात ठेवण्याचा दिवस आहे की विचारांचा मुकाबला हा विचारांनीच होऊ शकतो, तो कुणाचाही खून करून करता येणार नाही. दाभोळकर गेले, पानसरे गेले, कलबुर्गी गेले, गौरी लंकेश गेल्या, पण सर्वांचे विचार अजून मनामनात टिकलेले आहेत. काल शिवजयंती झाली. गोविंद पानसरेंचे जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता याच्या लाखो प्रती अजून विकल्या जात आहेत. म्हणून जर कुणाला वाटत असेल माणूस संपवला म्हणजे विचार संपतील तर असं होणार नाही. त्यांनी रामाचा उल्लेख केला. जे रामाचे भक्त आहेत त्यांना ती भक्ती करण्याचा अधिकार, प्रार्थनेचा अधिकार या देशाच्या घटनेने दिलेला आहे, जी घटना आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली आहे. पण रामाची भक्ती करणाऱ्यांना मी सांगतो की एकाच वेळेला रामाची आणि नथुरामची भक्ती करता येणार नाही. लोकशाही देशामध्ये प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे आणि तो जपण्यासाठी मला न पटणारा विचार असेल तरी माझे प्राण पणाला लावीन हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. तेव्हा आज या सभागृहामध्ये कुणाला जर मनात असा विचार असेल की वागळेचं तोंड बंद करावं तर तो काढून टाकावा. मी कळकळीची विनंती करून त्याचा काय उपयोग होणार नाही. आजपर्यंत 5, 6, 7 हल्ले झाले. पुण्याचा हल्ला 7वा हल्ला होता. तरी अजून शक्ती येते. ही शक्ती शिवाजी महाराजांची आहे, ही शक्ती शाहू महाराजांची आहे, ही शक्ती महात्मा फुलेंची आहे, ही शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि संतांच्या परंपरेची आहे की खरं हे बोललंच पाहिजे. कितीही प्रतिकूल काळ आला तरी सत्य हे सांगावंच लागेल. राजा तुझ्या अंगावर कपडे नाहीत असं एका लहान मुलाने सांगितलं होतं. त्या लहान मुलाचा साधा छोटा रोल माझा आहे, लक्षात घ्या. मी या राजाला सांगतोय वरच्या दिल्लीतल्या आणि इथल्या की तुझ्या अंगावर कपडे नाहीत, तुला लाज शरम राहिलेली नाही, तुला जनतेची चिंता नाही, तू खोटं बोलतोस, तू गुन्हेगारांना संरक्षण देतो. यात काय चुकीचं बोलतोय मी? मला सांगा ना, यात मारण्यासारखं काय आहे? पण राजाचे जे गुलाम आहेत ते मारायला येतात, गोंधळ घालतात, हल्ला करण्याच्या हेतूने येतात, ठार मारण्याच्या हेतूने येतात. मरत काही मी नाही किंवा माझा विचार नाही. एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे हाच विचार मांडतील महाराष्ट्रात. या गर्दीवरून मला ही 100% खात्री आहे. मी आज या अहमदनगरच्या भूमीमध्ये आहे. सकाळी इतिहास चाळत होतो. इथल्याच तुरुंगामध्ये पंडित नेहरू होते, इथल्याच तुरुंगामध्ये मौलाना आझाद होते, इथल्याच तुरुंगामध्ये आचार्य नरेंद्र देव हे 3 वर्ष होते. हे लक्षात घ्या. किती मोठी माणसं या नगरमध्ये तुरुंगात होती आणि ज्यांच्यामुळे म्हणजे जेव्हा 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा आचार्य नरेंद्र देव तुरुंगात होते आणि या नगरच्या तुरुंगामध्ये त्यांनी आपलं झेंडावंदन केलेलं आहे. किती मोठा इतिहास आहे या शहराला.
किती मोठा इतिहास आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच तुरुंगामध्ये पंडित नेहरूंनी जगातला श्रेष्ठ एक ग्रंथ डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिलेला आहे. याच तुरुंगामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित नेहरूंनी लिहिलं, ज्याचा अनुवाद मराठीमध्ये नाग गोऱ्यांनी केलेला आहे आणि जो अजूनही उपलब्ध आहे. ज्या तरुण मुलांनी, ज्यांना फक्त व्हॉट्सअप वाचता येतं, त्यांनी जरा पुस्तकही वाचावीत आणि तो अनुवाद कृपया वाचावा. कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत तुम्ही पडलात ना की तुमच्या मनात विषच निर्माण होणार आहे. लक्षात घ्या, ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, ही नरेंद्र मोदी आणि अमित शहानी तयार केलेली आहे, ज्यांच्या प्रमाणपत्राबद्दल संदेह आहे. लक्षात घ्या. तेव्हा कृपया आयुष्य बरं व्हायचं असेल, माझं नाही, माझं आता झालं, जवळजवळ पार लागलंय, शेवटची इनिंग चालू आहे. त्यामुळे पुण्याच्या हल्ल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की मला जे आयुष्य मिळालं पुण्याच्या हल्ल्यानंतर, जीवघेण्या हल्ल्यानंतर, त्याच्यातून मी वाचलो, हे सगळं बोनस आयुष्य आहे. यापुढे जे काही बोलायचं ते या देशासाठी, बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी बोलायचं, बाकी काहीच करायचं नाही. हे पोलीस इथे उभे आहेत, माझं तुमचं शत्रुत्व नाही. मला तुमच्यावर कुणाचा दबाव आहे मला माहिती आहे, कारण पोलिसात माझीच माणसं आहेत, बहुजन समाजाची माणसं आहेत. पण आज इथे आल्यावर 2 पत्र त्यांनी मला दिली. एक पत्र किरण काळेंनी वाचून दाखवलं, दुसरं पत्र मी माझ्या खिशात ठेवलं. त्यांना म्हटलं हे मी वाचून दाखवतो. कारण नगरमध्ये येईपर्यंत मला जवाहरलाल नेहरू माहिती होते, आचार्य नरेंद्र देव माहिती होतं, इथल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा जुना इतिहास माहिती होता, कोणी कोणी बलिदान केलं, काय काय केलं. रावसाहेब पटवर्धन पण नगरचेच, हेही माहिती होतं मला. अच्युतराव पटवर्धन नगरचे, हेही माहिती होतं मला. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा इतिहास या नगरचा एक माहित होतं. पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहित नव्हतं. त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप. मला माहित नव्हतं. मला पंडित नेहरू माहिती आहेत, मला आचार्य नरेंद्र देव माहिती आहेत. पोलिसांनी असं लिहिलंय, मी पूर्ण पत्र वाचत नाही कारण ते पोलिसी भाषेमध्ये आहे, ती अत्यंत कंटाळवाणी असते, ते सोडून द्या. काहीतरी हे आमदार संग्राम भैया जगताप, बघा पोलिसांची काय भाषा आहे बघा. आमदाराला पोलिसांनी संग्राम जगताप म्हणायला पाहिजे अधिकृत याच्यामध्ये, ते त्यांना संग्राम भैया म्हणतायत. हे पोलिसांचे भैया आहे, ते लक्षात ठेवा. ते असं म्हणतात की या समयामध्ये आपण तक्रारदार, माननीय आमदार, माननीय पण म्हणतायत, श्री संग्राम भैया जगताप यांच्याविषयी खोटी बदनामीकारक माहिती प्रसारित करू नये. यापुढे आपल्याकडून अथवा आपल्या समर्थकांकडून अशा कुठल्याही प्रकारच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपल्या विरुद्ध प्रचलित कायद्याच्या योग्य त्या कलमानुसार कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. म्हणजे अधिकृतपणे या पत्रामध्ये संग्राम भैया जगताप हे जे कोणी महात्मे आहेत या नगर शहरातले, यांच्याविषयी बोलू नये असं सांगतायत. माझा काय विचार नव्हता यांच्याविषयी बोलण्याचा. मी तुम्हाला खरंच सांगतो, छोटा माणूस आहे, छोटाच माणूस आहे. गाव गुंड आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी फारसं बोलत नाही. मी राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या गुंडांविषयी बोलतो सर्वसाधारणपणे, लक्षात घ्या. पण आता पोलीस एवढं सांगतायत तर मला बोलायलाच पाहिजे, बरोबर आहे ना. यांच्याविषयी बोलू नका, बदनामी करत. अरे ज्या माणसांची बदनामी करायची त्याला काहीतरी चारित्र्य असायला पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो, या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे. आज सकाळपासून मी कहाण्या ज्या ऐकतोय या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय. किती खून झाले, कोण वकील दाम्पत्याला पळवलं, अपहरण केलं, त्यांचा खून केला, त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या वकिलांवर लाठीमार केला पोलिसांनी. म्हणजे खुनी पकडायचं राहिलं बाजूला, लाठीमार पोलीस करतायत वकिलांवर आंदोलन करणाऱ्या. आणि मी याविरुद्ध बोलू नये. पोलीस सांगतायत मला हे तोफखाना पोलीस स्टेशनला सांगायचंय. तोफखाना त्यांचं नाव आहे. तुमचा तोफखाना असेल तर माझा सुद्धा तोफखाना आहे, लक्षात ठेवा. आणि हा तोफखाना मला कुणी दिलाय माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने.
तुम्ही मला थांबवू शकत नाही. किती नोटिसा द्या त्या कचऱ्यात जातील. उलट या नोटिसीमुळे मी तुमच्यावर उलटा गुन्हा दाखल करू शकतो आणि उलटा खटला दाखल करू शकतो. दर ठिकाणी असे नोटीस देतात पोलीस. मला तुम्हाला विचारायचं काय हो, तुमचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, यांना दिली का तुम्ही कधी नोटीस की आक्षेपार्ह बोलू नका? महाराष्ट्रात एक टी राजा सिंग नावाचा आमदार येतो तेलंगणातून, अत्यंत प्रक्षोभक भाषण करतो. तो सोलापूरला केलं, अनेक ठिकाणी गेलं, आणि त्याच्याबरोबर एक नारायण राणेंचा मुलगा असतो. मी शारीरिक व्यंगावरून कोणाच्या काही बोलत नाही, तुम्ही बोलू नका. ते असभ्यपणाचं लक्षण आहे. ते आपण संजय राऊतांकडे सोपून देऊया. मी नाही बोलत. मी माणसाच्या बुद्धीतली जी कमतरता आहे त्यावरून बोलीन, माणसाच्या असंस्कृतपणाबद्दल बोलीन. अरे ज्यांच्यावर नारायणाने संस्कारच नाही केले ते काही बोलत गावावर फिरणार. कधी आता अशी वेळ आली आहे नारायण राणे यांच्यापेक्षा बरे असं म्हणायची, हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांना लोकसभेत वगैरे उत्तरं देता येत नाहीत सर, ते जाऊ द्या, त्यासाठी एक प्रशिक्षण लागतं. एकेकाळी हराणारा गँगचा मी मेंबर होतो असं राणेंनीच सांगितलेलं आहे, आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला करून दिलेली आहे. ते शब्द मी वापरणार नाही. पण मला पोलिसांना इतकंच सांगायचं आहे, हा जो टी राजा सिंग आहे याला तुम्ही कधी नोटिसा देत नाहीत, या राणेला कधी नोटीस देत नाहीत. आणखीन 10 असे महाराष्ट्रात वाह्यात लोक आहेत, टीव्हीवर येऊन सुद्धा वाटेल ते बोलतात, भाजपचे प्रवक्ते, त्यांना कधी नोटिसा देत नाही. आणि 45 वर्ष पत्रकारितेत घालवणाऱ्या आणि प्रक्षोभक लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल एकही खटला नसलेल्या निखिल वागळेला तुम्ही नोटिसा देता. धंदे आहे तुमची. तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. तुम्ही दुसरे कोणी नाही. नगरचे पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत, जसे पुण्याचे पोलीस हे सुद्धा भाजपचे गुलाम होते. पुण्याला भाजपने माझ्यावर जो हल्ला केला तो पोलिसांच्या संगनमताने केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे. मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम भैयाचे हस्तक आहोत हे दाखवून दिलेलं आहे. लाज वाटत असेल तर या नोटिसा परत घ्या, नाही तर कचऱ्याच्या पेटीत जातील, एवढंच सांगतोय. जी माणसं मी बोलणार आहे, मी राष्ट्रीय माफियाबद्दल बोलणार आहे, मी राज्यातल्या माफियाबद्दल बोलणार आहे, पण मला नगरच्या तुम्हा सगळ्या नागरिकांना विचारायचं आहे, एवढा माफिया माजला या शहरामध्ये, तुम्ही का बोलत नाही? तुम्हाला निखिल वागळे का लागतो? मी तर आयुष्यभर बोंबलत फिरतोय हो. काय करतील हे लोक? एकदा अरुण शौरींनी लिहिलं होतं एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये, जेव्हा ब्रिटिश फौजा भारतामध्ये येत होत्या तेव्हा नागरिक दुतर्फा उभे राहून, दोन्ही बाजूला उभे राहून फक्त बघत होते आ वासून. यातल्या प्रत्येकाने विरोध करायचा जर ठरवला असता तर ब्रिटिश फौजा तिथल्या तिथे थांबल्या असत्या, पण त्या थांबल्या नाहीत. ब्रिटिशांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं. याचं कारण इथला नागरिक जो आहे तो कणाहीन झाला होता. तोच नियम घेऊन तुम्हाला सांगतो, नगर एकटं शहर नाहीये जिथे माफिया राज्य करतात. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये ही अवस्था आहे. नगरमध्ये 3 माफिया असतील. किती आहेत? 3 आहेत ना? 4 म्हणाले. नावं मी घेत नाही, तुम्ही घ्या पाहिजे तर, कारण एकाच्या नावातून तर शिवाजी महाराजांची बदनामी होती. नावं ठेवताना आई वडिलांनी नीट विचार केला पाहिजे, मुलगा पुढे कोण होणार आहे, मोठा होणार आहे. प्रॉब्लेम आहे, सगळाच प्रॉब्लेम आहे. एक तर तुरुंगात जाऊन बसला होता, तो आता बाहेर आलाय म्हणे. आता मी कुठच्या तरी एका नगरच्या जवळच्या गावी गेलो होतो, जिथे एक उत्तम शाळा चालते, ऊर्जा संकुल म्हणून आहे, फिरोदियांची शाळा आहे. उत्तम शाळा चालते, उत्तम शाळा. मला आमचा एक मित्र तिथे काम करतो, त्यांनी सांगितलं तुम्ही येऊन जा. मी 1 तासभर तिथे येतो. इतकी क्रिएटिव्ह शाळा आहे, 7वी पर्यंतची शाळा आहे, आणि इतकी मुलं क्रिएटिव्हली तिथे वागतात. हे सगळं बघताना मला वाटलं, अरे सकाळपासून बघत असलेलं, सकाळपासून ऐकत असलेलं नगर कुठे आहे आणि शाळा कुठे आहे? इथे सुद्धा विधायक होत आहे, इथे सुद्धा अनेक लेखक राहतात, इथे सुद्धा अनेक कवी राहतात, इथे सुद्धा उत्तम आर्टिस्ट राहतात. मला
महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचं एक सुंदर पेंटिंग आज नगरमधल्या एका चित्रकाराने भेट दिलं. माझं मन भरून आलं. हे खरं नगर आहे, हे खरं नगर आहे. नेहरूंचं नगर, आचार्य नरेंद्र देवांचं नगर, रावसाहेब पटवर्धनांचं नगर, अच्युतराव पटवर्धनांचं नगर, कामगार नेत्यांचं नगर. कुठे गेलं ते? आणि आपण माफियाची नावं का घेतोय सतत? आणि त्या माफियाला पोलीस पकडत का नाहीये? कारण पोलीस आणि त्यांचं संगनमत आहे. साधी गोष्ट, साधी गोष्ट आहे. माझं आमच्या पत्रकार हे सगळे आहेत, त्यांना हात जोडून विनंती आहे, अरे चौथा स्तंभ म्हणतो आम्ही, चौथा स्तंभ पत्रकारितेला. पत्रकारिता आता वाटच लागली आहे, ती सोडून द्या. पूर्ण वाट लागलेली आहे. 45 वर्ष पत्रकारितेत राहून मला असं वाटतं आपण आता मेनस्ट्रीम चॅनलमध्ये नाही, हे फार बरं झालंय. कारण आता मंत्र्यांचे फोन उचलावे लागतात किंवा वरतून फोन आल्यावर संपादकाचीच बदली होते. हे आम्ही गेले 10 वर्ष अनुभवतो आहोत. पण नगरमध्ये निदान 10% तरी पत्रकार चांगले असतील ना? तुम्ही सगळे चांगले आहात ना? हे सगळे शूट करतायत. मग तुम्ही बोला या माफिया विरुद्ध, नावं घेऊन बोला, नावं घेऊन. या आयुष्यामध्ये मी केवळ पानसरेंचा खून नाही बघितला, मी खूप खून बघितलेले आहेत. सतीश शेट्टीचा खून आठवतोय तुम्हाला? तळेगावचा सतीश शेट्टी RTI कार्यकर्ता, त्याचाही असाच खून झाला होता. महाराष्ट्रात किती जणांना या माफियानी मारलं. पण मी म्हणतो सतीश शेट्टीच्या, पानसरेंच्या, दाभोळकरांच्या, कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या आयुष्याचं सोनं झालं. याचं कारण सत्य सांगण्यासाठी त्यांनी बलिदान केलं. ते सगळे शहीद झालेले आहे. याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि तुम्ही सगळे टाळ्या वाजवणारे आहात का? गप्प राहता नगर शहरामध्ये. मला तुम्हाला अजिबात हिणवायचं नाही किंवा काही करायचं नाही. मला हे मनापासून विचारायचं आहे तुम्हाला, का गप्प राहता? आयफोन कोणाला मिळाला? पत्रकारांना. मी फक्त पत्रकारांची गोष्ट बोलत नाही, सगळ्या तुम्हाला नागरिकांची पण बोलतोय. कारण मला असं कळलं की एवढी दहशत आहे की नगर शहरामध्ये कोणी काही बोलतच नाही. मग मी आज विचार केला, ठीक आहे बाबा, आपण थोडंसं याला एक काच आहे, ही दहशतीची जी काच आहे तिला एक दगड मारावा, थोडीशी हवा आत जाईल, थोडंसं मोकळं होईल, थोडंसं लोक बोलायला लागतील, म्हणून मी इथे आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे माफिया आहेत नगरमधले, उद्या तुमच्यापैकी कोणालाही त्रास देणार असतील तर बोलवून घ्या मला पुन्हा नगरमध्ये. आपण सगळे नागरिक मिळून इथे नगरमध्ये मोठा मोर्चा काढू किंवा पदयात्रा काढू. मी आंबेडकरांचा माणूस आहे, मी गांधींचा माणूस आहे. मी हिंसा करत नाही, मी अहिंसावादी आहे. हमला चाहे जितना होगा हाथ हमारा नहीं उठेगा, ही आमची घोषणा होती. पण हे सुद्धा मी सांगतो, हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा जारी है. कुठे विसरला था संघर्ष आपल्या तरुणपणचा? आता लोक म्हणतात, निखिल तुझं वय झालं, तू 60च्या वर गेलास, तू अजून रागावतोस. अरे रागवण्यासारखं तुम्ही करता तर रागवायचं नाही तर काय? तुम्हाला राग येत नाही? एका वकील पती पत्नीला पळवलं जातं, खून केला जातो, तुम्हाला राग येत नाही? SP ऑफिसवर हल्ला केला जातो आणि आरोपीला पळवून नेलं जातं, तुम्हाला राग येत नाही? मला पोलिसांना सांगायचंय, SP ऑफिसवर हल्ला केला एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या समर्थकांनी किंवा आमदार संग्राम भैयाच्या समर्थकांनी, तुम्हीच दिले नाव, मला आत्ताच कळलं, त्यांच्या समर्थकांनी, तर तुम्ही साधी तक्रार वरपर्यंत कोर्टात जाणं हेही करत नाही. मग खाकी वर्दी कशाला घालता? खाकी वर्दी त्यानेच घालावी जो आमच्या JF रिबेरोन सारखा ऑफिसर आहे. मला महाराष्ट्रातले खूप चांगले ऑफिसर्स माहिती आहे. आता या पोलीस महासंचालकात सोडून द्या, त्या बाईवरच गुन्हेगारीचे खटले ते लक्षात घ्या. रश्मी शुक्ला ज्या आहेत आताच्या महाराष्ट्रातले पोलीस महासंचालक, त्यांना दुसऱ्या एका गुन्हेगार राजकारण्यांनी नेमलेला आहे. नाव घेऊन बोलायला मला काहीच वाटत नाही. सर मला माफ करा, माझी सवय आहे नावच घेऊन बोलायचं. मोदी खोटारडे आहेत तर मोदी खोटारडे आहेत. मग यास असत्य काय आहे? आता तुम्ही सांगितलं ना सर, असं बोलले नाहीत मोदी खोटारडे, कारण ते व्हाईस चान्सलर आहेत, ते प्रतिष्ठित आहेत. मी काय प्रतिष्ठित नाही, मी रस्त्यावरचा पत्रकार आहे. मोदी खोटं बोलले हे बरोबर आहे ना? सत्य आहे.
त्यांनी जे संसदेमध्ये सांगितलं की नेहरूंनी रिझर्वेशनला विरोध केला होता, हे खोटं होतं. ठीक आहे, खोटं तुम्हाला शब्द नको, मी चांगला सभ्य शब्द देतो, असत्य. असत्य बोलले ना. आता अमित शहाबद्दल तुम्ही बघा, ते तडीपार होते, ते तुरुंगात गेले होते. या फॅक्ट्स आहेत, हे फिक्शन नाही आहे, फॅक्ट्स आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आता मी कधी ट्विटरवर लिहिलं तर पोलीस, मला पुण्याचे पोलीस सांगत होते, तुमचं ट्विट फार प्रक्षोभक आहे. आणि काय ट्विट होतं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. शुद्ध मराठीत होतं की अडवाणींना भारतरत्न देणं म्हणजे एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला शाबासकी देणं आहे. साधं आहे, फॅक्ट. अडवाणींच्या रथयात्रेनंतर भारतात त्यांच्या पाठोपाठ सर्वत्र दंगली झाल्या होत्या की नाही. हे मुख्यमंत्री असताना मोदीजी, जी म्हणतोय लक्षात ठेवा, पोलीस जसं संग्राम भैया म्हणतात तसं मी जी म्हणतोय. असो, तर त्यांच्या 2002ला पण ते मुख्यमंत्री असताना दंगली झाल्या होत्या. हा इतिहास सांगायचाच नाही. मला पुण्याचे पोलीस म्हणाले, हे तुम्ही चुकीचं केलं. म्हटलं मला अधिकार आहे, आविष्कार स्वातंत्र्य आहे भारतात, तुम्ही मला कोर्टात खेचू शकता, मी कोर्टात स्वतःला डिफेंड करीन. आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस असं येऊन सांगतायत, जसं आज म्हणाले संग्राम भैयांविरुद्ध बदनामीकारक बोलू नका, तसं पुण्यातले पोलीस मला म्हणाले की तुम्ही मोदी आणि अडवाणी यांच्या विरुद्ध बोलू नका. मी त्यांना सांगितलं ठीक आहे, लेखी द्या. लेखी नका मागू म्हणाले, लेखी नका मागू. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा मला सांगितलं तुम्ही भाषणच करू नका. मी म्हटलं का, तुम्ही संविधान वाचलंय का? तर सिनियर इन्स्पेक्टर आणि एसीपी गप्प झाले, कारण वाचलंय असं म्हटलं तर मी 4 प्रश्न विचारणार. या राज्यातल्या बहुसंख्य पोलिसांनी भारतीय घटना वाचलेली नाही. आणि बहुसंख्य पोलीस स्टेशन मध्ये, हे पण तुम्हाला सांगतो सत्य, आयपीसी बुक जे आहे ते पण नसतं. मी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर गंमत म्हणून पोलिसांना विचारतो, आयपीसी बुक आणा, कुठची कलम लावतायत आम्हाला कळू दे. कारण पोलिसांवर हे बंधन आहे, आयपीसी बुक आणून ज्याच्यावर कलम लागतायत त्याला समजावून देणं. पण पोलीस काय 153, 154, 152, 200 काय असं लावतं सामान्य माणसावर. माझी ही जी चळवळ आहे निर्भय बनू, जी आत्ताच चालू केली नाही, तिचा इतिहास थोड्या वेळा मी तुम्हाला सांगेन, पण ती केवळ सरकार विरुद्ध नाहीये, ती या सगळ्या भयाविरुद्ध आहे. रवींद्रनाथांनी जे सांगितलं की भयमुक्त आपलं माथा पाहिजे, भयमुक्त डोकं पाहिजे, सगळ्या भयाविरुद्ध आहे. पोलीस स्टेशनच्या भयाविरुद्ध आहे, पालकांच्या भयाविरुद्ध आहे, जातीच्या भयाविरुद्ध आहे, धर्माच्या भयाविरुद्ध आहे. या प्रत्येक भयातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. आज 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, तरी सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेबांप्रमाणे भयमुक्त झालेलो नाही. आपण बाबासाहेबांना मानतो, आपण गांधीजींना मानतो, पण त्यांच्याप्रमाणे आपण भयमुक्त झालेलो नाही. म्हणून ही चळवळ आहे. आता या चळवळीचा हेतू काय आहे? जे हिटलरशी नातं सांगतात त्यांना घालवणं. मी स्पष्टपणे सांगतो, भारतामध्ये गेल्या 9 वर्षात जितकं अधपतन झालेलं आहे सर्व क्षेत्रामध्ये, तेवढं अनेक वर्षात झालेलं नाही. हे माझं मत आहे. मी पत्रकार म्हणून काँग्रेसवर फार कडवट टीका केलेली आहे, राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे, सर्व पक्षांवर टीका केलेली आहे. मी तरुणपणी आणीबाणी पाहिलेली आहे. आमचे अनेक मित्र तुरुंगात गेले, आमच्या पाठी पोलीस लागले, हे सगळं पाहिलेलं आहे आम्ही. अनेक पत्रकार सुद्धा तुरुंगात गेले होते. पण इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा आजची अघोषित आणीबाणी ही भयंकर आहे, लक्षात घ्या, अत्यंत भयंकर आहे. मी इंदिरा गांधींवर टक्करायची तेव्हा टीका केलेली आहे, काँग्रेसवर केलेली आहे, पण इंदिरा गांधींनी अधिकृतपणे आणीबाणी आणली. तो ठराव सुद्धा लोकसभेत मंजूर केला, कारण त्यांच्याकडे पाशवी बहुमत होतं. आता ठरावही करणार नाहीत मोदी, हे लक्षात ठेवा. गरजच नाही, ठराव केला तर मंजूर होईल ना, त्यांच्याकडे आहे पाशवी बहुमत. आणि कोण खासदार आहे त्यांना प्रश्न विचाराय ना, सांगा ना मला. म्हणजे एक नाना पटोलेंनी प्रश्न विचारला मोदींना, तर मोदी इतके चिडले की नाना पटोले भाजप बाहेरच गेले आणि थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. म्हणजे एक प्रश्न विचारला तर ही अवस्था होते. तर आणीबाणी आणायची गरज काय आहे मला सांगा. ही अघोषित आणीबाणी आहे. तुम्हाला अगदी ताजी गोष्ट सांगतो, अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. IT ऍक्ट जो आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, त्याप्रमाणे अनेक बंधनं आली आहेत ऑलरेडी आमच्यावर. पण आता एक सोशल मीडियावर कायदा
पारित केला आहे भारतीय संसदेने, ज्याच्याकडे फारसं लक्ष नाही, ज्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे, या कायद्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहेत, रवीश कुमार असेल, मी असेल, अजित अंजुम असेल, जे मोठ्या प्रमाणावर यूट्यूब व्हिडिओ करतात त्यांच्यावर पण बंधन येऊ शकतं. त्यांचे व्हिडिओ सुद्धा काढून टाकले जातात, हे लक्षात घ्या. म्हणजे आता सरकारला अधिकारच प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आता आम्ही यूट्यूबवर पण बोलायचं नाही. मित्र, मी तुम्हाला सांगतो, मी या सरकारला सांगतो की जर तुम्ही आमचं, म्हणजे आधी तुम्ही आम्हाला तुम्ही चॅनलमधून काढून टाकलं, 2014ला हे पंतप्रधान झाले, आम्ही चॅनलच्या बाहेर. आणि का ते पण तुम्हाला सांगतो, कारण यांच्याशी संगनमत केलेल्या अंबानींनी आमचं चॅनल विकत घेतलं. अंबानीची मॅनेजमेंट आली, मला पहिला प्रश्न केला, तुमची पॉलिसी काय राहणार? म्हणलं आमची पॉलिसी काय, पूर्वी होती तीच. पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष आहे असं मी मानतो. कोणी येऊ दे, कोणी येऊ दे, सरकारने चांगल्या गोष्टी केल्या, आम्ही स्तुती करू, पण सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम जनतेच्या वतीने हे पत्रकारांचं आहे. हल्ली पत्रकार हे विसरलेत. जरा आठवा, चौथा स्तंभ होता तो, पण आता पंचम स्तंभ झालेलो दुर्दैवाने. जरा आठवा. माझं संपादकांना विनंती आहे, आज जे मीडियामध्ये चाललेलं आहे ना पूर्ण, ही युती कॉर्पोरेट्स, भ्रष्ट राजकारणी किंवा सत्ताधारी आणि लाचार संपादक यांची युती आहे, लक्षात घ्या. आता असं बोलल्यावर माझे असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी मला म्हणतात, तुम्ही पत्रकारांविरुद्ध बोलतात, मग तुमचं भाषण छापत नाही. नको छापू दे, मला काय फरक पडतो, मी युट्यूब वरून बोलीन ना. आणि तुम्ही एवढे ऐकतात, एवढे काही इथे मला वाटतं 2-3 हजार लोक असतील, तुम्ही एवढे ऐकतात, तुम्ही आणखीन 10 लोकांना सांगा. साधी गोष्ट आहे, आपण असं व्हायरल करू शकतो. आता जो एस्टॅब्लिश मीडिया आहे, प्रस्थापित मीडिया आहे, तो पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या पुढे लाचार झालेला आहे, लक्षात घ्या. बहुसंख्य मीडिया, मी पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो, 45 वर्ष घालवलेलं सांगतो, आज मी स्वतः पत्रकारितेत नाही, हे मला फार बरं वाटतं. बरं वाटतं याचं कारण आजच्या पत्रकारांना, बहुसंख्य पत्रकारांना स्वातंत्र्य नाही. आणि जे स्वातंत्र्य उपभोगतात पत्रकार, त्यांची रवानगी एक तर तुरुंगात होते किंवा त्यांच्यावर UAPA लावला जातो. मला पुणे पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जरी सभा घेतली तर आम्ही तुमच्यावर UAPA लावू. UAPA म्हणजे जणू काय खेळणंच झालंय आता. मी म्हटलं बघा, तुम्ही UAPA लावा, टाडा लावा, टाडा नाही आता, पण पूर्वी टाडा होता, मोक्का होता, तसाच हा UAPA आहे. तुम्ही UAPA लावा, काही लावा, मी जर कोणतं दहशतवादी कृत्य केलं नाही तर मला घाबरण्याचं कारण नाही. मी घरी बसतो, अभ्यास करतो, मला तुरुंगामध्ये जज पुस्तकं नक्कीच देतील, फक्त तुरुंगात मोबाईल मिळणार नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. पण ठीक आहे, तुरुंगात जाऊन सुद्धा तिथल्या कैद्यांच्या हक्कासाठी सुद्धा आपण लढू शकतो, हे लक्षात घ्या. परवाच्या सभेत मी सांगितलं, गोरेगावच्या आमची एक सहकारी आहे तिस्ता सेटलवाड, ही तुरुंगात टाकलं तिला, 70 दिवस तिने तिथल्या महिला कैद्यांच्या हक्कांसाठी काम सुरू केलं. बघा, तुरुंग ही क्रिएटिव्ह जागा आहे. मला सुद्धा तुरुंगात टाकलं, 2 वेळा विधानसभेने टाकलं, उरलेल्या 4-5 वेळा मी सत्याग्रह करून गेलो. त्यामुळे मी आजच्या राजकारण्यांना पण सांगतो, परवा रोहित पवारांना पण मी सांगितलं पुण्याच्या सभेत, की तुम्ही काळजी करू नका, तुरुंग काय वाईट जागा नाहीये. उलट गांधीजी म्हणत, ही तुरुंग ही शाळा आहे, तिथे तुम्हाला खूप शिकता येतं. ज्याचे हात स्वच्छ आहेत ना, त्याला तुरुंगाची भीती वाटणार नाही. ज्याचे हात स्वच्छ नाहीत, बरबटलेले आहेत, त्याला कुणाचीही भीती वाटेल, आपल्या मुलांची पण भीती वाटेल. मी तुम्हाला सांगतो, हा प्रॉब्लेम आहे खरा. अशोक चव्हाण गेले, 15 दिवस आधी निर्भय बनूच्या सभेला आले, नांदेडमध्ये पहिल्या रांगेत बसले, तर हे गेले परवा तिकडे भाजपमध्ये. कुणीतरी म्हटलं खऱ्या अर्थाने निर्भय झाले, म्हटलं बरोबर आहे, खऱ्या अर्थाने निर्भय झाले. ही माणसं घाबरतात, ती आपल्या कर्माला घाबरतात, हात बरबटलेले असतात म्हणून घाबरतात. संजय राऊत नाही घाबरले, संजय राऊतांनी माझे खूप मतभेद आहेत, असू द्या ते, याचं कारण लोकशाहीमध्ये मतभेद असणारच, पण या बाबतीत मी त्यांना 100% मार्क देतो. याचं कारण ते घाबरले नाहीत तुरुंगामध्ये, हे लक्षात घ्या. म्हणून मला असं वाटतं, कोणत्याही पक्षातल्या, विरोधी पक्षातल्या राजकारण्यांनी
घाबरायचं कारण नाही. तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल, आणि मी हे अत्यंत गंभीरपणे म्हणतोय, मरायला तयार रहा. हे मी गंभीरपणे सांगतोय, कारण परवा रशियात काय झालं बघा. पुतीनचा जो विरोधक होता तो जेलमध्ये मेला नाही, त्याला मारलं गेलंय. लक्षात घ्या, पुतीन आपल्या विरोधकांना असंच मारतो, आणि पुतीन तिसऱ्यांदा निवडून आलेला आहे. लक्षात घ्या. कळतंय का मी काय म्हणतोय? जो हुकुमशाह तिसऱ्यांदा निवडून येतो, म्हणजे लोकनियुक्त हुकुमशाह असतो, उदाहरणार्थ तुर्कस्तानचा एर्डोगन, किंवा आता इथे बांगलादेशमध्ये आपल्या बाजूला शेख हसीना, तो अधिक वाईट पद्धतीने जनतेचं दमन करतो. हा इतिहास आहे. पहिल्या 2 टर्मला जेवढा वाईट वागलेला नसेल तेवढा आता वागेल. म्हणून मला असं तुम्हाला कळकळीचं आवाहन करायचं आहे की आपल्या लोकनियुक्त हुकुमशहाला तिसऱ्यांदा मत देऊ नका. कृपया. किती रेशन दिलं, किती आनंदाचा शिधा दिला, तरी त्याला सांगा या शिध्यावर लोकशाही जगत नाही. किती आमिष दाखवली तरी स्पष्टपणे सांगा की हे होणार नाही. यांनी जी 2-3 उदाहरणं दिली इलेक्ट्रॉल बॉन्डचं, बघा मी तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रॉल बॉन्ड ही सगळ्यात मोठी फसवेगिरी आहे. न्यायालयाचा निर्णय आहे ना, तो आलेला आहे वेबसाईटवर, सर्वोच्च न्यायालयाच्या पण वेबसाईटवर आहे आणि लाईव्ह लॉच्या पण वेबसाईटवर आहे. तो जरा जाऊन वाचा, किती स्ट्रिक्चर्स मारलेले आहेत. आपल्याकडचे लोक वाचत नाहीत. हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. लोकशाही जर नीट चालायची असेल तर त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग हवा. डॉक्टर राम मनोहर लोहिया असं सांगायचे की जिंदा कौमे 5 साल तक इंतजार नहीं करती. म्हणजे जिवंत माणसं, जिवंत जनता 5 वर्ष वाट बघत नाही. जर आपला लोकप्रतिनिधी काही चुकीचं करत असेल किंवा आपलं सरकार काही चुकीचं असेल तर जनता हस्तक्षेप करते. आज जनता दिल्लीत पण हस्तक्षेप करत नाही, आज मुंबईत पण हस्तक्षेप करत नाही, आणि आज नगरमध्ये पण हस्तक्षेप करत नाही. म्हणून माफियागिरी चालू आहे, म्हणून सगळी माफियागिरी चालू आहे. माझ्याकडे मगाशी हमाल माफी संघटनेचे कामगार आले, इथे बसलेत, बरोबर आहे ना. त्यांचे कोट्यवधी रुपये तिथे पैसे दिलेले नाहीत. कोण आहे ही संस्था? तुम्ही हमालांचे पैसे ठेवता? कोण आहे ते अधिकारी जे संगनमत करतात,